नमस्कार यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत चिकनचा रस्सा। साधारण हा मी 5 ते 6 लोकांसाठी आज चिकनचा रस्सा बनवलेला आहे। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला मीडियम साईजचे 3 कांदे घ्यायचे आहे आणि 1 वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे। तर इथे मी मीडियम साईजचे कांदे घेतले आणि कट करून त्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तव्यावर भाजून घेतलं। त्यानंतर मी इथे 1 वाटी पूर्ण खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला सुद्धा किसून गोल्डन ब्राउन होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं आहे। आणि असं करत करत आपल्याला लो फ्लेमवर हे पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट काढली आहे, जी की आपल्याला पुढे प्रोसेसमध्ये लागणार आहे। तर इथे मी भाजी करताना नेहमी फ्रेशच आलं लसूण वापरते, जेणेकरून त्याचा ऑथेंटिक टेस्ट आपल्याला भाजीमध्ये येईल। आता इथे माझा मसाला भाजून झालेला आहे आणि थंडही झालेला आहे। तर हा मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता क्वांटिटी मी एवढी घेतलेली आहे, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। तर इथे आपल्याला चिकन मी साधारण इथे 1 केजी चिकन एवढं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि चवीनुसार हळद आणि मीठ सुद्धा टाकलेले आहे। हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकताना तुम्ही एक तर जास्त मीठ टाका, नंतर तुम्हाला भाजीमध्ये टाकायची गरज पडली नाही पाहिजे। तर मी चिकन शिजवताना जास्त मीठ टाकते, नंतर मी भाजीमध्ये ॲड करत नाही। तर इथे आपल्याला असे हे 3-4 इन्ग्रेडियंट टाकायचे आहे आणि इथे मी हिरवा पेस्ट टाकलेली आहे, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट। ही टाकल्यामुळे आपल्याला चिकन सूपसुद्धा छान असा बनवता येतो आणि चिकन सूप हे लहान मुलांना आपण घरामध्ये देतच असतो, जेणेकरून हे टाकल्यामुळे ते अजून आवडीने खातात। त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपल्याला चिकन मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। मी चिकन शिजवताना कुठल्याही याच्यामध्ये पाण्याचा वापर करत नाही, कारण त्याला आपण मीठ आणि हे सगळं टाकल्यामुळे ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं, तर ते भरपूर तेवढ्या पाण्यामध्ये चांगल्या प्रमाणात शिजलेलं असतं। असं मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि पुढच्या प्रोसेससाठी वळूया। तर एका कढाईमध्ये आपल्याला 2 पळी एवढं तेल घ्यायचं आहे। तर तुम्हाला जसं लागेल तसं तेल घ्या। तर इथे मी 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी साधारण 2 मोठे चम्मच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे आणि हळूहळू याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। मी गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवलेला आहे, जेणेकरून आलं लसूण खाली लागायला नको किंवा जळून जायला नको। त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालायचे आहे। सुके मसाले घालताना मी इथे चिकन मसाला, गरम मसाला, धनिया पावडर, हळद आणि तिखटाप्रमाणे लाल तिखटही टाकलेलं आहे। तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा मसाला आवडेल चिकनचा तो तुम्ही टाका। इथे मी सुहाना चिकन मसाला वापरते, तुम्ही हवे असेल तर एव्हरेस्टचा सुद्धा टाकू शकता। त्याच्यानंतर आपल्याला हे मसाले छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण तयार केलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटणसुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला मध्ये मध्ये राहून असं मिक्स करायचं आहे। छान असं लो फ्लेमवर आपल्याला पूर्णपणे मसाले आणि आपलं वाटण दोन्हीही वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे पूर्णपणे इन्ग्रेडियंट मिक्स केले आहे आणि पूर्ण हलवून घेत आहे। आता याच्यानंतर आपल्याला आपण तयार केलेलं शिजलेलं चिकनही टाकायचं आहे। तर मी इथे पूर्णपणे चिकन टाकलेलं आहे आणि पूर्णपणे असं आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून चिकनला पूर्ण मसाला हा लागला जाईल आणि आपली भाजी ही छान अशी होईल। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाका। तर इथे मी साधारण 2 ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे आणि हा अंदाज 5 ते 6 लोकांसाठी होता। तर यामध्ये आम्ही 5 ते 6 जणांनी छानपैकी असं जेवण केलेलं आहे आणि भाजीही सुद्धा खूप छान झाली होती, जास्त तिखटही नाही आणि जास्त फिक्कीही नाही। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब